तुमचंही बाळ काही खात नाही का? साधा डाळ भात जरी बनवला तरी खात नाही का? चला पाहू डाळ भात बनवण्याची एक वेगळी पद्धत जी बाळासाठी योग्य असते आणि बाळ आवडीने खातो. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिलं आपल्याला इथे अगोदर वरण बनवून घेऊयात. मी डाळ शिजून घेतली होती, मूग डाळ आणि मसूर डाळ मी दोन्ही मिक्स करून घेतल्या होत्या आणि त्यामध्ये मी आता लसूण टाकून घेतलाय. अगोदर आपण मोहरी टाकतो, तसं न करता आपण लसूण टाकायचा. लसूण थोडंसं असं करपट असतं ना, करपट म्हणजे अगदी ब्राऊन कलरचं झालं ना, त्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे, जिरे टाकायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. छान फोडणी तडकली त्यानंतर आपली इथे शिजून घेतलेली डाळ टाकायची आहे. डाळ मी अशी दोन्ही का मिक्स केलं तर दोन्ही डाळ असे मिळून माझा बेबी खातो. साधं असं वरण बनवलं तर वरण खात नाही आणि आपल्याला तुरीचं डाळीचं वरण न बनवता मूग डाळीचं वरण बनवायचं असतं बेबीसाठी. आणि छान ती उकडलेली जी डाळ होती शिजलेली ती मी टाकून घेतली आहे आणि खूप जास्तही पाणी नाही टाकायचं, आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. आपल्याला डाळीतून बाळाला शरीराच्या वाढीसाठी आणि स्नायूसाठी प्रोटीन मिळते, भातातून कार्बोहायड्रेट मिळते जे बाळाला दिवसभर ऍक्टिव्ह ठेवते. आणि पहा इथे मी तांदूळ ना अगोदरच 1-2 तास अगोदर भिजायला टाकले होते जेणेकरून ते लवकर शिजतील म्हणून. भिजत घातल्यावर लवकर पण शिजतात आणि त्याचबरोबर आपला गॅस पण वाचतो आणि जसा भात आपल्या बेबीला पाहिजे असतो ना तसा परफेक्ट भात होतो. त्याच्यामुळे अगोदर तांदूळ भिजत घाला आणि नंतर बनवा. आणि बऱ्याचदा बेबी बघा तुम्ही वरण भात बनवतो बेबी खात नाही, पण अशा पद्धतीने बनवला तर बेबी नक्कीच खातो. आणि मम्मीज मी रोज नवीन रेसिपी अपलोड करते, त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुमच्या बेबीला नवीन नवीन पदार्थ तुम्ही ट्राय करत राहा. आणि पहा इथे आपलं वरण झालेलं आहे, खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीचं आपल्याला वरण करायचं आहे. पिलू मग इकडे, पिलू इकडे. आणि आपलं इथे वरण बनून झालेलं आहे. आणि हो तुम्ही म्हणाल एवढा कढीपत्ता एवढे मोहरी वगैरे, तुम्ही पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच काय काय एवढं मी टाकते. अशा पद्धतीचं आपल्याला वरण बेबीसाठी पाहिजे असते. बाळ जर तुमचं 6-7 महिन्याचा असेल ना तर अशा पद्धतीनेच तो खातो, असं एकदम लिक्विड फूडवालं. त्यानंतर आपल्याला भात अगदी मऊ शिजून घ्यायचा आहे, त्यात पाणी आपल्याला ठेवायचं आहे. आणि जेव्हा भात असा शिजतो ना बऱ्यापैकी तेव्हा आपल्याला मॅशरने त्याला मॅश करून घ्यायचा आहे, तो अजून छान स्मूथ होईल जेणेकरून बाळाला तो पचायला सोपा जाईल. अशा पद्धतीने झाला ना भात तर आपल्याला छान असं मॅश करून घ्यायचा आहे तेव्हाच. आणि बघा असा भात आपल्याला बेबीसाठी पाहिजे असतो. आपण थोडंसं अजून आटून घेऊयात. जर तुमचं बाळ अगदीच लिक्विडवाला खात असेल ना तरी पण तुम्ही अजून जास्त स्मॅश करून घ्या किंवा मग तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता, पण त्यात आपल्याला लिक्विड पाहिजे. आणि बघा अशा पद्धतीने मी इथे भात बनवून घेतला आहे. एखादा मिनिट अजून आपण ठेवूयात आणि नंतर मग गॅस बंद करून घेऊयात. मऊ शिजल्याने वरण भात पोटासाठी सौम्य आणि सहज पचणारा असतो. आणि डाळीत आयर्न असतं, फॉलेट असतं, मॅग्नेशियम असतं जे रक्तवाढ आणि मेंदूच्या विकासासाठी उपयोगी असतं. आणि हो मी बाळाच्या जेवणात कुठलंही मीठ वगैरे टाकत नाही. असं झालं की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि दोन्ही वरण भात आपल्या इथे बनून झालेलं आहे, पाहत असाल. आणि हा महत्त्वाचं सांगायचं राहील तुम्हाला, कढीपत्ता जी काही मोहरी वगैरे आहे ना बेबी खात नसेल ना तर ते सगळं काढून टाकायचं. आणि दोन्ही तुम्ही मिक्स करून घेतलेलं आहे, सगळं मी काढून टाकलं आहे. आणि इथे आपलं डाळ भात वाटतं का तरी डाळ भात एकदम लिक्विड फूड हे बाळासाठी 6 ते 7 महिन्याच्या बाळासाठी अगदी परफेक्ट आहे. सगळं का एवढं मग काढून टाकायचं तर का टाकलं, एक चव येते बाळाला, त्यामध्ये मोहरी वगैरे आपण जास्त टाकलं, लसूण वगैरे चव येते म्हणून बाळ खातो. चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यावर आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट देखील करा. बाय.